आज आपण बघणार आहे इम्युनोसप्रेसंट ड्रग्स. यामध्ये आपण बघणार आहे what is mean by immunopharmacology, what is mean by immune system, what is mean by these immunosuppressant drugs, then the generation of humoral and cell mediated immune response, and lastly the classification of drug. See what is mean by this immunopharmacology. Immunopharmacology, it is the pharmacology of immune system. Pharmacology means study of the medicine. म्हणजेच इथे आपण immune system related medicine चा स्टडी करणार आहे. त्यामध्ये आपण बघूया इम्युन सिस्टीम म्हणजेच इम्युन सिस्टीम इट इज द प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम ऑफ अवर बॉडी. इट प्रोटेक्ट होस्ट फ्रॉम इन्व्हेडिंग पॅथोजन्स अँड टू एलिमिनेट डिसीज विथ मिनिमायझिंग डॅमेज टू द सेल्फ. म्हणजेच जे काही इन्व्हेडिंग पॅथोजन आहेत आणि त्यापासून जे काही डिसीज आपल्याला होत आहेत त्यापासून प्रोटेक्शन करण्याचं काम आपली इम्युन सिस्टीम करत आहे. आणि ही इम्युन सिस्टीम बनलेली आहे टू कंपोनंट्सनी, antigen and antibody. When this antigen and antibody interact with each other or the bind with each other, then it produces the immune response. Immune response means this protective response. आता बघा, जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये किंवा त्या होस्टच्या बॉडीमध्ये एखादा बाहेरून येणारा धुळीचा कण किंवा पॅथोजन जर एंटर होत असेल तर त्या पॅथोजनला आपण इथे म्हणणार आहे अँटीजन. आणि मग जेव्हा तो पॅथोजन त्या होस्टच्या बॉडीमध्ये एंटर करेल तेव्हा आपली बॉडी त्या पॅथोजनला डिस्ट्रॉय करण्यासाठी अँटीबॉडी तयार करते आणि ती अँटीबॉडी त्या अँटीजनला डिस्ट्रॉय करते आणि आपल्याला कुठलाही डिसीज होण्यापासून वाचवते. त्यालाच आपण इम्युन रिस्पॉन्स असे म्हणतो. त्यानंतर इम्युनोफार्मॅकोलॉजी ही टू पार्टमध्ये डिवाइड झालेली आहे, इम्युनोसप्रेसंट ड्रग्स अँड इम्युनोस्टिम्युलंटमध्ये. तर इथे फक्त आपण बघणार आहे इम्युनोसप्रेसंट ड्रग्स. इम्युनोसप्रेसंट ड्रग्स मीन्स विच इनिबिट द सेल्युलर और ह्युमरल or both type of immune response. There are two type of immune response, that is cellular or humoral. आणि आपली इम्युन सिस्टीम आपल्याला दोन्हीही इम्युन रिस्पॉन्स इनिबिट करण्यासाठी हेल्प करत आहे. आता आपण मगा काय म्हटलं होतं की सेल्युलर आणि ह्युमरल इम्युन रिस्पॉन्स आपल्याला जे काही डिसीज होत आहेत त्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी हे इम्युन रिस्पॉन्स आपल्याला हेल्प करत आहेत. तर मग याला सप्रेस करण्याची इथे गरज काय? तर बघा, हे जे इम्युनोसप्रेसंट ड्रग्स आहे याचा मेजर यूज होतो ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनमध्ये आणि ऑटोइम्युन डिसीजेसमध्ये. तर ऑटोइम्युन डिसीजेस म्हणजेच काय, आपल्याच इम्युन सिस्टीमच्या ओव्हर ॲक्टिव्हिटीमुळे आपल्याला जे काही डिसीज होत आहेत त्याला आपण म्हणत आहे ऑटोइम्युन डिसीजेस. म्हणजेच इथे काय झालं, आपल्या इम्युन सिस्टीमची ओव्हर ॲक्टिव्हिटी झाली. तर कुठल्याही गोष्टीची ओव्हर ॲक्टिव्हिटी झाली म्हटली म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागेल, त्याला सप्रेस करावं लागेल. आपण जेव्हा त्या ओव्हर ॲक्टिव्हिटीला सप्रेस करू तेव्हा आपोआपच आपल्याला ऑटोइम्युन डिसीज ट्रीट करण्यासाठी हेल्प होईल. म्हणून आपण इथे इम्युनोसप्रेसंट ड्रग्स हे यूज करत आहे. दुसरी गोष्ट, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनमध्ये इम्युनोसप्रेसंट ड्रग्स कसे हेल्प करत आहे तर हे समजण्यासाठी इथे कन्सिडर करा 2 पर्सन आहेत. फर्स्ट पर्सन असा की ज्यामध्ये किडनी परफेक्टली प्रॉपरली वर्क करत आहे आणि सेकंड पर्सन असा की त्याला किडनी डॅमेज झालेला आहे त्यामुळे त्याचे बॉडी फंक्शन प्रॉपरली वर्क करत नाही आहे. तर आता सेकंड पर्सनमध्ये जर प्रॉपरली त्याचे बॉडी फंक्शन जर प्रॉपरली वर्क करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला त्याला हेल्दी किडनी ट्रान्सफर करावं लागेल. तर आपण काय करणार आहे आता इथे की जो फर्स्ट पर्सन आहे त्याची हेल्दी किडनी आपण ट्रान्सफर करणार आहे या किडनी डॅमेज पेशंटला. आता म्हणजेच काय होणार आहे, बाहेरून काहीतरी त्याच्या बॉडीमध्ये किडनी डॅमेज पर्सनच्या बॉडीमध्ये काहीतरी जाणार आहे. म्हणजेच काय, ती डोनेटेड किडनी जाणार आहे. आता जर एखाद्या पर्सनच्या बॉडीमध्ये बाहेरून एखादा जर धुळीचा कण किंवा एखादा सबस्टन्स किंवा काही जात असेल तर ती बॉडी त्याला काय कन्सिडर करते, अँटीजन. अँटीजन म्हणजेच काय, बॉडीचा दुश्मन कन्सिडर करते आणि त्याच्या अपोजमध्ये अँटीबॉडी तयार करायला सुरुवात करते. आता मग जर आपण ती डोनेटेड किडनी जर त्या
किडनी डॅमेज पर्सनच्या बॉडीमध्ये ट्रान्सफर केली तर त्या पर्सनची बॉडी काय कन्सिडर करेल, त्याला त्या बॉडीचा शत्रू म्हणजेच अँटीजन, आणि काय करेल, त्या डोनेटेड किडनीच्या अपोजिटमध्ये अँटीबॉडी बनवण्यासाठी सुरू करेल. तर जेव्हा अँटीबॉडी बनतील तर काय होईल, ती डोनेटेड किडनी डिस्ट्रॉय होईल, म्हणजेच ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन सक्सेसफुल होईल का, नाही. तर मग हे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन सक्सेसफुल होण्यासाठी आपण इथे इम्युनोसप्रेसंट ड्रग्स त्या पेशंटला जर दिले तर शॉर्ट पिरियडसाठी त्या पर्सनची इम्युनिटी ही सप्रेस होईल, आणि सप्रेस झाल्यामुळे काय होईल, जेव्हा आपण ती डोनेटेड किडनी त्या पर्सनच्या बॉडीमध्ये ट्रान्सफर करू तर आपण इथे आधीच काय केलेलं आहे, इम्युनिटीला सप्रेस केलेलं आहे, म्हणजेच इम्युन रिस्पॉन्स प्रोड्यूस होणार आहे का, नाही. म्हणजेच आपण ती डोनेटेड किडनी जर ट्रान्सफर केली तर त्या पर्सनची बॉडी तिला अँटीजन म्हणून कन्सिडर करणार नाही, आणि अँटीजन म्हणून कन्सिडर केलं नाही म्हणजेच ती अँटीबॉडी सुद्धा इथे तयार करणार नाही, आणि अँटीबॉडी प्रोड्यूस नाही झाल्या म्हणजेच काय होईल, ती डोनेटेड किडनी सुद्धा डॅमेज होणार नाही किंवा डिस्ट्रॉय होणार नाही, म्हणजेच इथे सक्सेसफुल ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन हे होईल. तर अशा प्रकारे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन रिजेक्शन अवॉइड करण्यासाठी इम्युनोसप्रेसंट ड्रग्स हे हेल्पफुल आहेत. आता आपण बघूया हा सेल्युलर किंवा ह्युमरल रिस्पॉन्स कसा जनरेट होतो. तर सगळ्यात आधी आपण बघूया ह्युमरल रिस्पॉन्स कसा जनरेट होतो. दिस ह्युमरल रिस्पॉन्स बिगन्स when invading bacteria engulfed by this APC means antigen presenting cell, and then the lysosomes of this antigen presenting cell combine with the phagosome and process the antigen. Then this processed antigen combined with this MHC class II protein and presented on the surface of this APC. Then this helper T cell recognize this binding and triggers the APC to releases the interleukin 1, and this interleukin 1 which activate the helper T cell. Then this activated helper T cell releases the interleukin 2, and this interleukin 2 stimulate the T cell for proliferation, and it also stimulate the beta cell for proliferation, and then this proliferated beta cell develop into the antibody producing plasma cell and memory cell. म्हणजेच इथे काय झालं, आता अँटीबॉडी प्रोड्यूस झालेल्या आहेत, म्हणजेच कुठलाही अँटीजन आता जर आपल्या बॉडीमध्ये एंटर झाला तर त्याला ही प्रोड्यूस झालेली अँटीबॉडी काय करेल, डिस्ट्रॉय करेल. तर हा आहे ह्युमरल इम्यून रिस्पॉन्स. हाऊ दिस cellular immune response generated? When there is a stimulation of the T cell, this T cell phosphorylate the phospholipase C. Then this phosphorylated phospholipase C which hydrolyzes the phosphatidyl inositol biphosphate and generate the diacylglycerol and inositol triphosphate. While this diacylglycerol activates the phosphokinase C, and inositol triphosphate releases a intracellular calcium after binding to the calmodulin. This calcium then activates the calcineurin, and this calcineurin dephosphorylated the regulatory protein nuclear factor of activated T cell, then this permitting the production of the interleukin 2 and other interleukin like a TNF alpha and interferon. Then this interleukin 2 causes the T cell proliferation and the maturation of the cytotoxic T lymphocyte. Maturation of the cytotoxic T lymphocyte. See this, the maturation of the cytotoxic T lymphocyte. After the maturation of this cytotoxic T lymphocyte recognizes the cell carrying the antigen and then lyse them. म्हणजेच काय, जेव्हा सायटोटॉक्सिक टी सेल मॅच्युअर होतात तेव्हा ते काय रिकॉग्नाइज करतात की आपल्या बॉडीमध्ये जर एखादा अँटीजन आलेला आहे किंवा फॉरेन सेल आलेली आहे
तर त्याला आपल्याला डिस्ट्रॉय करायचं आहे, म्हणजेच लाईज करायचं आहे. म्हणजेच काय, हे काय काम करत आहे, इथे आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करण्याचं काम करत आहे. अशा प्रकारे सेल्युलर आणि ह्युमरल इम्यून रिस्पॉन्स हा जनरेट होत असतो. आता आपण काय बघितलेलं आहे, इम्युनोसप्रेसंट ड्रग्सचा मेन मोटो काय आहे, तर आपल्याला इम्यून रिस्पॉन्सला सप्रेस करायचं आहे. म्हणजेच काय करावं लागेल, आपल्याला सेल्युलर आणि ह्युमरल इम्यून रिस्पॉन्सला सप्रेस करावं लागेल. तर आता आपण बघणार आहे क्लासिफिकेशन ऑफ दिस इम्युनोसप्रेसंट ड्रग्स. इम्युनोसप्रेसंट ड्रग्सचे क्लासिफिकेशन लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक आहे, तुमच्यासाठी एक ट्रिक आहे, दॅट इज केअरिंग टू द पेशंट ब्रिंग्स अ ग्रॅटिट्यूड. तुम्हाला फक्त हे एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं आहे, दॅट इज केअरिंग टू द पेशंट ब्रिंग्स अ ग्रॅटिट्यूड. तर यावरून कसं लक्षात ठेवणार तुम्ही, आता बघा. केअरिंग म्हणजेच याचा फर्स्ट जे लेटर आहे सी, यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता कॅल्सिन्युरिन इनिबिटर. त्यानंतर 2 वरून तुम्ही लक्षात ठेवू शकता mTOR इनिबिटर, दॅट इज दिस 2. देन फ्रॉम पेशंट्स, दॅट इज अ अँटी प्रॉलिफरेटिव्ह एजंट्स. देन फ्रॉम ब्रिंग्स तुम्ही लक्षात ठेवू शकता बायोलॉजिकल एजंट्स. देन फ्रॉम ग्रॅटिट्यूड तुम्ही लक्षात ठेवू शकता ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. आता नंतर आपण बघूया त्याचे एक्झाम्पल्स. तर फर्स्ट क्लास इज कॅल्सिन्युरिन इनिबिटर. Examples are cyclosporin and tacrolimus. Then second class is mTOR inhibitor. Examples are sirolimus and everolimus. Third class is anti-proliferative drugs. Examples are azathioprine, methotrexate, cyclophosphamide, then chlorambucil, mycophenolate, mofetyl. Then fourth class is glucocorticoids. Example prednisolone and other drugs. Then fifth class is biological agent, in which TNF alpha inhibitor. Examples are etanaracept, infliximab and adalimumab. Then interleukin 1 receptor antagonist, that is anakinra. Interleukin 2 receptor antagonist, that is daclizumab and basiliximab. Then anti-CD3 antibody, that is muromonab CD3. Then polyclonal antibodies, that is anti-thymocyte antibody and Rho immune globulin. This is the classification of this immunosuppressant drug. नेक्स्ट आपण बघूया मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ दिस इम्युनोसप्रेसंट ड्रग. सगळ्यात आधी आपण बघूया कॅल्सिन्युरिन इनिबिटर्स. त्याचे एक्झाम्पल काय आहेत, सायक्लोस्पोरिन अँड टॅक्रोलॅमस. तर इथे बघा, हा सायक्लोस्पोरिन बाइंड होतो सायक्लोस्फिलिन प्रोटीनला आणि इनिबिट करतो कॅल्सिन्युरिनला. आपल्या इम्युनोसप्रेसंट ड्रगचा मेन मोटो आहे इम्युनिटीला सप्रेस करणे. आता आपण विथ द हेल्प ऑफ दिस सायक्लोस्पोरिन आपण जर कॅल्सिन्युरिनला इनिबिट केलं, म्हणजेच काय झालं, टी सेल प्रॉलिफरेशन होणार नाही आणि टी सेल प्रॉलिफरेशन झालं नाही म्हटल्यानंतर इम्युन रिस्पॉन्स हा प्रोड्यूस होणार नाही. म्हणजेच इथे आपली इम्युनिटी ही सप्रेस झालेली आहे. त्यानंतर सेकंड ड्रग दॅट इज टॅक्रोलॅमस. हा टॅक्रोलॅमस बाइंड होतो FK बाइंडिंग प्रोटीनला आणि इनिबिट करतो कॅल्सिन्युरिनला. म्हणजेच सेम टी सेल प्रॉलिफरेशन होणार नाही आणि इम्युन रिस्पॉन्स प्रोड्यूस होणार नाही. इम्युन रिस्पॉन्स प्रोड्यूस नाही झाला म्हणजेच आपली इम्युनिटी सप्रेस झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्लास इज mTOR इनिबिटर. एक्झाम्पल sirolimus. This sirolimus bind with a FK binding protein but it not inhibit the calcineurin, it inhibit the mTOR and prevent the T cell proliferation. That's why prevent the production of the immune response. means इथे सुद्धा आपली इम्युनिटी सप्रेस झालेली आहे. त्यानंतर आपण बघूया अँटी प्रॉलिफरेटिव्ह एजंट्स. त्या अँटी प्रॉलिफरेटिव्ह एजंट्सलाच आपण सायटोटॉक्सिक ड्रग्स सुद्धा म्हणतो. तर हे सायटोटॉक्सिक ड्रग्स ब्लॉक्स करतात प्रॉलिफरेशन ऑफ द टी सेल अँड बीटा सेल. आता त्यांनी काय केलं, टी सेल आणि बीटा सेलचं जर प्रॉलिफरेशनच ब्लॉक केलं म्हटल्यानंतर इथे अँटीबॉडी प्रोड्यूस होणार आहेत का, अँटीबॉडी प्रोड्यूस होणार नाही. म्हणजेच काय, इथे इम्युन रिस्पॉन्स प्रोड्यूस होणार नाही, इथे तो सप्रेस झालेला आहे. त्यानंतरचा क्लास आहे ग्लुकोकॉर्टिकॉइड. तर हा ग्लुकोकॉर्टिकॉइड इनिबिट करतो या MHC क्लास सेकंड प्रोटीनला आणि इनिबिट करतो इंटरल्युकिन 1 आणि 2च्या प्रोडक्शनला.
आता इथे इंटरल्युकिन 1 आणि 2 जर प्रोड्यूस झाले नाही आणि MSC क्लास सेकंडच जर ॲक्टिव्ह झाला नाही तर काय होईल, टी सेल प्रॉलिफरेशन होणार नाही आणि इम्युन रिस्पॉन्स प्रोड्यूस होणार नाही. त्यानंतर बायोलॉजिकल एजंट्समध्ये आपण काय बघितलेलं आहे, इंटरल्युकिन 1 इनिबिटर, इंटरल्युकिन 2 इनिबिटर. म्हणजेच आपण इथे इंटरल्युकिन 1 इनिबिट केला आणि इंटरल्युकिन 2 इनिबिट केला, म्हणजेच टी सेल ॲक्टिवेट होणार नाही आणि नेक्स्ट प्रोसेस होणार नाही, म्हणजेच इम्युन रिस्पॉन्स प्रोड्यूस होणार नाही, म्हणजेच इथे इम्युनिटी सप्रेस झालेली आहे. त्यानंतरचा एजंट आहे अँटीबॉडीज like a neuromodap CD3 and anti-thymocyte globulin. It specifically bind to this T cell and prevent their response and deplete them. म्हणजेच इम्युनिटी इथे सुद्धा सप्रेस झालेली आहे. हे आहे तुमच्या इम्युनोसप्रेसंट ड्रग्सचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. त्याचा मेन मोटो काय आहे, इम्युनिटीला सप्रेस करणे आणि ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ला हेल्प करणे आणि ऑटो इम्युन डिसीजेस पासून प्रिव्हेंट करणे. त्यानंतर आपण बघणार आहे डिटेलमध्ये कॅल्सिन्युरिन इनिबिटर्स. तर कॅल्सिन्युरिन इनिबिटर्स मध्ये आपण बघणार आहे सायक्लोस्पुरिन. This cyclosporin have a marked success in organ transplantation and it is a highly selective drug. Mechanism of action of this calcineurin inhibitor is T lymphocyte this selectively inhibited T lymphocyte proliferation, interleukin 2 and other cytokine productions and response of the inducer T cell to the interleukin 1. And this cyclosporin also selectively suppress the cell-mediated immunity and prevent the graft rejection in a patients. Then the pharmacokinetic of this cyclosporin is, it is a concentrated in a WBC and RBC. It is metabolized in a liver by cytochrome P3A4 and excreted in the bile. Then the plasma T-half is a biphasic 4 to 6 hours and a 12 to 18 hours. Then adverse effects are, it decreases the liver function, it causes the gum hyperplasia, it increases the BP and diabetes, and then it also causes the opportunistic infection. Then uses, it is useful it is a drug of choice for the graft rejection, and it is also a second line drug in the treatment of autoimmune diseases. In drug interactions, cyclosporin can interact with the large number of the drugs. All nephrotoxic drugs like aminoglycoside, vancomycin, amphotericin B and non-steroidal anti-inflammatory drugs enhance its toxicity. Next is tacrolimus. This is an immunosuppressant chemically different from cyclosporin but has the same mechanism of action and is 100 times more potent. Mechanism of action, it binds to a different cytoplasmic immunophilin protein labeled as a FK binding protein, but the subsequent steps are the same, that is inhibition of the helper T cell via calcineurin. Means same mechanism आहे cyclosporin सारखाच, but हा फर्स्टली cyclosporin हा बाइंड होतो सायक्लोफिलिन प्रोटीनला आणि इनिबिट करतो कॅल्सिन्युरिनला. तसंच टॅक्रोलॅमस हा बाइंड होतो FK बाइंडिंग प्रोटीनला आणि नंतर इनिबिट करतो कॅल्सिन्युरिनला. देन फार्माकोकायनेटिक, tacrolimus is administered orally as well as by IV infusion. Then oral absorption is variable and decreased by a food. It is metabolized by a CYP3A4 and excreted in the bile with a T-half of a 12 hours. Its therapeutic application, clinical efficacy as well as toxicity profile are similar to cyclosporin. Then its uses, it is particularly valuable in a liver transplantation because its absorption is not dependent on a bile. Being a more potent, it is also suitable for suppressing acute rejection. This tacrolimus has been used in fistulating Crohn's diseases. Its adverse effect, it causes nephrotoxicity, alopecia and diarrhea. Dose limiting toxicity is a renal. That's all about the immunosuppressant drugs.
Thank you.